माझ्याकडे महसूल विभाग होता, त्यामुळं भूसंपादन हा विषयच माझ्याकडे होता. त्यामुळे वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते, कारण एवढं मोठं भूसंपादन त्यांना करायचं होतं. त्यासाठी आम्ही आमचा ठराव सुद्धा, राज्य शासनाचा जो वाटा द्यायचा आहे त्याचा ठराव सुद्धा केला होता. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने त्यांचा ठराव हे केलं होतं की त्यांचा वाटा द्यायचा. कर्जाच्या बाबतीतली सुद्धा पूर्तता झाली होती. त्यामुळंच 350 कोटी, 352 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी जातात त्यांना वाटण्यात आलेले आहेत. त्यावेळेस जीएमआरटी का दिसलं नाही? खरं म्हणजे त्यावेळेस सुद्धा जीएमआरटी चर्चा झाली होती, का असं कोणतीच अडचण नाही, म्हणून तर 352 कोटी वाटलेत ना. त्यामुळं खरं म्हणजे ही शंका काढणं, आता काढणं हे योग्य होणार नाही. आणि मार्ग जो योग्य आहे, सरळ आहे, सगळ्यांच्या मदतीचा आहे, असा झाला पाहिजे, एवढंच. यामध्ये राजकारण कोणतंही करू नये या बिलकुल राजकारण याच्यात करू नये. हा विषय काय तुमच्या राजकारणाचा 10-20 वर्षाचा नाहीये. तुमचं राजकारण किती वर्षाचं असू शकतं? हा पुढच्या 100 वर्षाचा जर विषय असेल तर सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या मार्गाने लवकरात लवकर ही रेल्वे ट्रेन झाली पाहिजे.